मराठी मुलं जी काही आहेत कडक इस्त्रीचे कपडे घालायचे आणि एक मालक म्हणून त्या ठिकाणी व्यवसायावर थांबायचं, पण स्वतःहून त्या कोणत्या कामात स्वतःला गुंतवून घेत नाहीत. ही कॅटेगरी आहे की त्या लोकांकडे कुठल्या तरी माध्यमातून पैसा आलेला आहे. आपलीच लोक त्यांना काहीतरी कुठल्या तरी व्यवसायाची फ्रँचायझी वगैरे देऊन तुम्ही हे स्टार्ट करा, 15-20 लाख रुपये 30 लाख रुपये घेऊन, आणि तो पण पर्चेसिंग कॅपॅसिटी त्याची असती तर तो म्हणतो चला बाबा मला लोक नावं ठेवण्यापेक्षा मी हे करून घेतो. तर मग असे जे बिझनेस असतात ते फ्लॉप होतात. मग जोपर्यंत तो त्या व्यवसायाच्या डेप्थमध्ये जाणार नाही तोपर्यंत तो व्यवसाय सक्सेस होणारच नाही. म्हणजे एक बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर कुठलाच प्रकारचा अनुभव नव्हता. मला पण वाटलं अरे बाबा मी आता नाही का कामगार वगैरे सांभाळतोय, सॅलरी देतोय, पण मी ज्यावेळी ती 6 महिने साईट चालवली त्यावेळेस कळलं की मी 3 लाख रुपये डेप्टमध्ये भाजलो होतो चांगलाच. मी 3 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला खूप मोठे असतात. एक तर डिप्रेशनमध्ये जातो की बाबा काय करू कळत नाही, तर मी डिप्रेशनमध्ये न जाता मी बघितलं की आपल्याकडून चुका काय झाल्या. मग एक अर्बन क्लॅप वगैरे तुम्हाला माहीत असेल तर त्या कंपनीला जॉईन केलं. पण तिथंही कळलं मला की एखाद्या वेळेस जर कंपनी बंद झाली तर मग आपलं काय. म्हणजे आपण अशा घोड्यावर चाललोय की त्या घोड्याला कुठपर्यंत जाईल त्याचा आपल्याला कल्पना नाही. नमस्ते, मी अक्षय. आपल्या लय हार्ड पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत अशीच एक लय हार्ड व्यक्ती, एक अवलिया, एक उद्योगपती, एक तरुण उद्योगपती आणि विशेषतः मराठी उद्योगपती या ठिकाणी आले आहेत. त्यांचे आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये लय हार्ड स्वागत करूया. श्याम भाऊ, तुमचं आपल्या लय हार्ड पॉडकास्टमध्ये स्वागत. नमस्कार अक्षय. नमस्कार, थँक्यू. लय हार्ड विषय या टीमचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि आभार मानतो की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. आपल्या जर्नीबद्दल मला सांगायला पण आवडेल की आमची जी साफसफाईवाला टीम आहे, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या टीमबद्दल, माझ्या ब्रँडबद्दल मला सांगायला आवडेल की आम्ही कसं स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचलो. अजून आमची जर्नी संपली नाही, अजून सुरुवातच आहे आपल्या जर्नीची म्हणता येईल. आणि ती कशी आपण यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पोहोचवत आहोत. सध्या आपल्याला कल्पना असेलच की आपल्या साफसफाईवाला टीमला संपूर्ण भारतातून मागणी आहे, आणि ती एकाच कारणामुळे आहे की आपण जी क्वालिटी वर्क आहे ती डिलिव्हर करतो. इतर गोष्टींपेक्षा आम्ही क्वालिटीला प्राधान्य देतो. सगळंच ब्रँड असे बोलतात की क्वालिटी इज क्वालिटी, बट आम्ही त्या क्वालिटीवरती स्वतःची R&D केलेली आहे. क्लिनिंग म्हणून हा विषय लोकांना वाटतं की याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये किंवा काय बाबा नॉर्मल तर झाडू पोछा आहे, पण तसं नाही. क्लिनिंग हा खूप बारकाईने बघितलेला विषय आम्ही स्वतःहून आमच्या टीमने, की त्याच्यावरती जी आम्ही R&D केलेली आहे, क्वालिटीवर कसं डिलिव्हर केलं जातं. आता R&D म्हणजे काय की आम्हाला जनरली क्लिनिंगच्या रिलेटेड फक्त स्टेन्स रिमूव्ह कसे करतात याचे आम्हाला पूर्ण बारकाईने कल्पना आहे की कुठले इक्विपमेंट, कुठली केमिकल वापरतात ते आम्ही स्वतःहून प्रयोग केलेले आहे. म्हणजे आमच्या टीमने, जी आपली इन हाऊस टीम आहे, त्यांनी एक्सपेरिमेंट केला. ते एक्सपेरिमेंट सक्सेस झाला. तो इम्प्लिमेंट आम्ही पूर्ण जे आमची बाकीच्या टीम्स होत्या त्याच्यावरती केला, तो पण यश मिळाला. आणि लोकांनी पण त्याला ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक त्या प्रतिसाद दिला, कारण की लोकांना तेच हवंय जे आम्ही ते दाखवतोय. आम्ही असं कुठलं पण कमर्शियल व्हिडिओज म्हणा किंवा असे प्रोडक्शन मध्ये म्हणा तसले काही दाखवत नाही. आम्ही रिअलिस्टिक व्हिडिओ असतो जे कस्टमरच्या घरी ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. तर तेच आपल्या यशचा मेन भाग आहे असं मी म्हणाल, जे आतापर्यंत आम्ही करत आहोत. आणि आमचं पुढचं जे व्हिजन आहे कंपनीला घेऊन, तेच जे आम्ही आता सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहोत ते आम्ही पुढच्या काही काळामध्ये संपूर्ण भारतात आमची जी सेवा आहे साफसफाईवाला.com हे आम्ही पसरू. कारण की मागणी पण तेवढ्याच प्रमाणात आमच्याकडे येत आहे. प्रत्येक राज्यातून, प्रत्येक सिटीतून मी म्हणाल, दिल्ली, पुणे, मुंबई, जे पण मेट्रोपॉलिटन सिटीज आहे तिथून आपल्या ब्रँडला मागणी आहे. सध्या श्याम भाऊ, आपलं देशभरात नाव पोचलंय, तर आता सध्या कुठे कुठे आपलं काम चालू आहे आणि कशा पद्धतीने चालू आहे? ओके. आपले सध्या जे ब्रँड आहे साफसफाईवाला, ते आपण 5 सिटीमध्ये ऑपरेट करतोय सध्या. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आणि नागपूर. तर ह्या सिटीमध्ये जे आपले टीम्स आहे, आता सध्या आपल्याकडे 2 टाईपच्या टीम्स असतात. एक पार्टनर सोर्स, म्हणजे ते आउटसोर्सिंग टीम असते, आणि दुसरं एक इन हाऊस टीम असते. इन हाऊस टीम जी आहे आमची ती फुल्ली कंट्रोल सॅलरी बेसवरती आहे, ज्यांना आम्ही सॅलरी देतो, आणि जे पण टास्क आहे क्लिनिंग रिलेटेड ते आम्ही त्यांच्याकडून डिलिव्हर करून घेतो. आणि सेकंड म्हणाल की जे आउटसोर्स टीम, की जे आमच्या कंपनी बरोबर काम करू इच्छितात, इट्स लाईक अ फ्रँचायझी मॉडेल.
तर त्या बेसिसवरती आम्ही त्यांना कमिशन बेसिसवर काम देतो आणि सध्या आम्ही 5 सिटीमध्ये ऑपरेट आहे. पण आमचं बॅकएंडला ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. त्यामुळं आम्हाला जो बिझनेस थ्रू आउट इंडियातून डिमांड येते, ती आम्हाला ऑटोमेट करायचीच आहे थ्रू द टेकच्या माध्यमातून. मग आपल्याला टेक खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ॲप्लिकेशनला 2 ते 3 महिने काळ जाईल आणि आम्ही पॅन इंडिया लेव्हलमध्ये एक 3 महिन्यामध्ये लॉन्च करू आमचा ब्रँड. सध्या आपण म्हणता येईल की मी महाराष्ट्रात ऑपरेट करतोय. तर तुम्ही आता जे पाय पसरताय भारतभर, देशभर पाय पसरताय, यासाठी तुम्हाला आमच्याकडून लय हार्ड शुभेच्छा. थँक्यू. श्याम भाऊ, तुम्ही व्यावसायिकतेत उतरण्याआधी, व्यावसायिकतेत येण्याआधी तुम्ही एक युपीएससीचे विद्यार्थी म्हणून पण त्या ठिकाणी तुम्ही काही काळ अभ्यास केला युपीएससीचा. त्याबद्दल काही अनुभव सांगा. तो प्रवास म्हणजे मी म्हणेल की जसं आता मी माझं थोडंसं सुरुवातीपासून सांगतो. ग्रॅज्युएशन काळापर्यंत मी हॉटेल लाईनमध्ये, म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत हॉटेलमध्ये पार्ट टाइम जॉब करायचो किचन सुपरवायझरचा आणि थोडं फायनान्शियल कन्स्ट्रेन असल्यामुळं मला हे काम करायला लागायचं आणि डोक्यामध्ये म्हणजे ड्रीमच होतं कॉलेजच्या पिरियडमध्ये की मला युपीएससी द्यायचं. ते मी BA पॉलिटिकल सायन्स झालेलो आहे त्यासाठी. तर त्यानंतर म्हटलं की युपीएससी द्यायचं म्हटलं तर आता माझं मुंबईमध्ये झालंय शिक्षण. तर म्हटलं युपीएससीला आपल्याला पुण्यालाच जावं लागतं. जनरली हा ट्रेंड आहे. तर मग मी तिथं ग्रॅज्युएशन नंतर विचार केला होता की मला पुण्याला जायचंय. बट पुण्याला जायचं म्हटलं तर खर्च आला आणि सपोर्टला तेवढं फायनान्शियल कन्स्ट्रेन असल्यामुळं कोणी नव्हतं. तर मग मला स्वतःहून बघायला लागायचं. तर मी पुण्याला शिफ्ट झालो. तर तिथं मी जॉब करत होतो हाऊसकीपिंगचा. हाऊसकीपिंगच्या फील्डमध्ये करता करता युपीएससीचं प्रिपरेशन पण करायचो. म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत माझा जॉबचा टायमिंग असायचा आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11-12 पर्यंत मी लायब्ररीत बसायचो. असं आमचं शेड्यूल चाललं होतं. बट एक 7-8 महिने करता करता तो जो केओस आहे लायब्ररीमधला, आणि जनरली चर्चा चालतात आपल्याला जे युपीएससी वाले त्यांना माहीतच असतील की किती प्रेशरमध्ये हे प्रिपरेशन करतात म्हणजे. आणि त्याचं एकच कारण असतं की इनसिक्युरिटी म्हणजे काय की शेवटी गव्हर्नमेंट एक्झाम आणि युपीएससी किंवा कुठलं पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या, त्याच्यामध्ये अनसर्टनिटी आहे. म्हणजे मी बघितले ते की 5-5, 10-10 वर्ष मुलं ह्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि एक प्रॉपर डायरेक्शन नसल्यामुळे, डायरेक्शन हेच आहे मेन की बघा घरून काही सपोर्ट नसतो, कसे तरी आई वडील खिशाला कात्री कापून ते पैसे पाठवत राहतात. त्या प्रेशरमध्ये तो विद्यार्थी तो अभ्यास करत असतो. मग त्याच्यामुळे त्याला ते प्रॉपर फोकस होत नाही. म्हणजे तो एक प्रकारचं बोलता येईल आपल्याला दिशाहीन असतो. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं आणि हे मी जाणून घेतलं की बाबा मी पण त्याच डबक्यात बसलेलो आहे आणि ही परिस्थिती माझ्या पण येऊ शकते जर मी एकाच याच्यावरती हे ठेवतोय. त्यावेळेस मला रिअलाइज झालं की आपल्याकडं प्लॅन बी असला पाहिजे. तर मी ज्यावेळेस हाऊसकीपिंगचं काम करतच होतो तर मी म्हणलं आपण क्लिनिंगचा बिझनेस करूया. तर पुण्यामध्ये मी सगळ्यात पहिली साईट घेतली कोलते पाटीलला. तर तिथं मी जवळजवळ 15 ते 16 कामगार डिप्लॉय केले. आता कामगार डिप्लॉय म्हणजे मला ह्या क्लिनिंगचं म्हणजे एक बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर कुठल्याच प्रकारचा अनुभव नव्हता फर्स्टली. बट एक कॉन्ट्रॅक्ट मिळलं. मला पण वाटलं अरे बाबा मी आता नाही का कामगार वगैरे सांभाळतोय, सॅलरी देतोय. पण मी ज्यावेळेस ती 6 महिने साईट चालवली त्यावेळेस कळलं की मी 3 लाख रुपये डेब्टमध्ये, म्हणजे माझ्यावर 3 लाख रुपये माझ्या खिशातूनच गेलेले. तर त्यावेळेस म्हटलं की आता फुकून म्हणजे भाजलं होतं चांगलाच मी आणि नेमकं ग्रॅज्युएशन झालं होतं. म्हणजे आता तुम्ही म्हणता येईल की 5 वर्षापूर्वी. तर 3 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला खूप मोठे असतात की बाबा एवढा. तर तो एक तर डिप्रेशन मध्ये जातो की बाबा काय करू कळत नाही आणि एक तर तो सुचतो की याच्यातून कसं बाहेर निघायचं. तर मी डिप्रेशन मध्ये न जाता मी बघितलं की आपल्याकडून चुका काय झाल्यात आणि आता ते जी गोष्ट जे काय डोंगर आपण तयार केलेला आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल. तर त्यासाठी मी म्हणलं की जॉब मधून तर या गोष्टी काही कमी होणार नाही. मग एक अर्बन क्लॅप वगैरे तुम्हाला माहित असेल तर त्या कंपनीला जॉईन केलं. तर तिकडं ते कसं कमिशन बेसिसवरती आम्हाला जॉब द्यायचे. बट तिथंही कळलं मला की त्या कंपनीचं पण उद्या समजा अनसर्टनिटी असेल किंवा इन केस म्हणजे ते होऊ नये, मी कुठल्याच कंपनीबद्दल हे नाही बोलत, पण एखाद्या वेळेस जर कंपनी बंद झाली तर मग आपलं काय. बरोबर. म्हणजे आपण अशा घोड्यावर चाललोय की त्या घोड्याला कुठपर्यंत जाईल त्याचा आपल्याला कल्पना नाही. तर मग मी म्हटलं की आपण हे सोडून देऊया आणि आपण स्वतःचा ब्रँड चालू करूया. तर माझे 2 फेस होते.
एक स्वतःहून मी जे क्लिनिंगचं काम चालू केलं तर जे तुम्हाला म्हणलं कोलते पाटील, तिथं जो मला नुकसान झाला आणि जो मी ह्या कंपनी बरोबर काय 1-1.5 वर्ष काम केलं तर तिथला अनुभव. तर हे दोन्ही करताना मी भले मला लॉस आला, मी प्रॉफिटमध्ये नव्हतो ह्या 3 वर्षामध्ये. बट मला एक गोष्ट शिकायला भेटली, की काम कसं वर्क केलं जातं. म्हणजे याच्यातून मी काम शिकलो. म्हणजे मी जे काही ₹3,00,000 पे केले त्या बदले मला नॉलेज मिळालं ह्या कामाचं. म्हणजे थोडक्यात तुम्ही नॉलेज विकत घेतलं. नॉलेज विकत घेता म्हणता येईल आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत असं. बरोबर. बिझनेसचे सुरुवातीचे 3 वर्ष जे आपण बोलतो की ते घासायला लागतात, त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला नॉलेज भेटतं किंवा प्रॉफिट भेटतं. प्रॉफिट. जर तुम्हाला प्रॉफिट नाही भेटला तर तुम्ही समजा की तुम्हाला नॉलेज गेन झालंय. फक्त बघण्याचा दृष्टिकोन तो पाहिजे. बरोबर. जर तुम्ही विचार केला की मी 3 वर्ष घातले आणि मला लॉसच भेटला, तसं नाही. तुम्ही त्याला सकारात्मक घ्या, की मला याच्यातून काय शिकायला भेटलं. आणि ह्याच गोष्टी मला शिकायला भेटल्या, की मग मी म्हटलं की आता हे जे आपल्याकडं नॉलेज आणि जे काय भेटलेलं आहे, ते आपण मुंबईमध्ये जाऊन इम्प्लिमेंट करू. तर मी आपल्या घरी गेलो मुंबईला. आता मी इथं एक पॉइंट ऍड करेल, की बघा आपल्या घरी ज्यांना पण बंधू, भाऊ वगैरे आहे किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जे पण तुमचे क्लोज पर्सन असतात, त्यांचा खूप महत्वाचा रोल असतो. बरोबर. आता सध्या आपल्या मराठी माणसाच्या म्हणजे सोसायटीमध्ये एक ट्रेंडच झालाय, की मराठी माणूस पाऊल ओढतो किंवा हा भाऊ आपल्या बरोबर नीट नाहीये, तो माझ्या संग बोलत नाही. तर ही गोष्ट कृपया करून तुम्ही करू नका. तुमच्या बंधूंमध्ये, भावाभावांमध्ये जेवढं संवाद जास्त असेल, तेवढं तुमचं घर पुढे जाईल. आता बऱ्याचदा इच्छा दोघांच्या मनात असते, मी बघितलेलं आहे, की त्यांनी बोलावं, मी बोलावं, बट हिंमत कुणी करत नाही. आणि त्याच्यातून लहानपणी ते एकमेकत्र खेळत असतात. पण जसे जसे मोठे होतात किंवा एकमेकांचं लग्न होतं, तर ते थोडे थोडे दुरावा होत जातो. मग त्या दुरावामुळे कसं होतं, की घर पण त्याचप्रमाणे डिवायडेड केलं जातं. तर तसं न होता आज जर आपण बघितलं, तर आपण थोडा इन्स्पिरेशन गुजराती मारवाडी यांच्याकडून घेऊ शकतो, की त्यांच्या घरामध्ये सगळे जॉईंट फॅमिली असते. तर जॉईंट फॅमिलीमध्ये कसे ते एकमेकाला डिस्कस करतात, की बाबा कारण की आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये बाहेरचं धन आपल्याकडे आलं पाहिजे. त्यासाठी जी रणनीती असते ती ती भावांमध्ये किंवा त्या नातेवाईकांमध्ये जे क्लोज मध्ये असतात, ती बॉन्डिंग ज्यावेळेस असली त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही डिफेंड म्हणजे करू शकता. बरोबर. मग ते व्यवसायामध्ये असू किंवा तुमच्या रिलेशन मध्ये असू, पण ती बॉन्डिंग मला म्हणजे थोडी खंत वाटते की ते आपल्या मराठी माणसामध्ये कमी दिसून येते आणि ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजेत. पण त्यातून आपण शिकून शकतो. आता बरेच सारे जे प्रवक्ते म्हणा किंवा मोटिवेशनल स्पीकर आपल्या मराठी वर्ग कसा पुढे गेला पाहिजे बऱ्याचदा बोलत असतात. पण इम्प्लिमेंटेशन आपण तेच कमेंट वाचा की तिथंच आपले काहीतरी निगेटिव्ह कमेंट असतात. तर ह्या गोष्टी नका करू. प्रत्येकाचा प्रयत्न हाच आहे की आपला समाज पुढे कसा गेला पाहिजे आणि तो आपण त्यावेळेसच नेऊ शकतो ज्यावेळेस आपल्या कुटुंबात आपल्या भावाभावांमध्ये एकी आणि एकमत तयार झालं असेल. तर एकमत तयार करण्यासाठी कुणीतरी पुढाकार उचला एखाद्या तरी भावाने की बाबा आपण येऊया आणि स्टार्ट करूया. मी याचं एक उदाहरण देईल. माझा स्वतःचाच मामे भाऊ आहे. तर त्यांच्याकडे पण 2 बंधू आहे. त्यांना पण ते पण असेच कधी बोलायचं घरात आलं तेवढंच फक्त नॉर्मल. मी त्याला एकाला पकडलं म्हणलं बघ बाबा तू मोठा आहे. तू तुझ्या भावाला सोबत घे आणि पुढे जा. ते जवळ-जवळ 5 वर्षापासून असंच त्यांचं काहीतरी चाललं होतं. पण ज्यावेळेस ते दोघं एकत्र आले, आज त्यांनी चांगलं त्यांचं घर शिफ्ट करून व्यवस्थित झाले. मग हे उदाहरण आहे. तर मला हेच म्हणतं, की भावाचा रोल किती महत्वाचा असतो. तुमचं घर पुढे नेण्यासाठी. जर उन्नती पाहिजे तर. तर जर घरात बंधू वगैरे असतील, तर मी रेकमेंड करेल, की त्याच्याशी तुम्ही बोला. आपल्या व्यवसायाबद्दल किंवा कसं काय आर्थिक नियोजन असणार आहे आपल्या घरातलं, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर मग मी मुंबईला गेलो. मुंबईला आमचे लहान बंधू ते ऑलरेडी सुपरवायझरचं काम करत होता तो. तर प्रशांत कुमावत. तर त्याला जाऊन म्हटलं, की बाबा आपण असा-असा व्यवसाय करायचा आहे. त्याला ऑलरेडी कल्पना होती, की दादा ₹3,00,000 कर्जामध्ये गेलाय. आता इकडून हा बोलतोय, की बिझनेस करायचा बट हे बघा आता जर तिथं कॉन्ट्रॅक्ट असतं तर तो मला डायरेक्ट दिवसलं असतं. तू ऑलरेडी याच्यात गेलाय कशाला आपल्याला करायचं. बरोबर. पण त्यांनी माझा विश्वास दाखवला, की ठीक आहे दादा बोलतोय, भाऊ बोलतोय तर मला करायचं. मग त्यांनी विश्वास दाखवला तर माझी पण एक मोठा भाऊ म्हणून जबाबदारी बनते, की त्या विश्वासाला म्हणजे तुमचे घरचे जर तुमच्या विश्वास ठेवत असेल तर तुमची 100% जबाबदारी त्या विश्वासाची पूर्तता तुमच्याकडून झाली पाहिजे. तर तीच मी केली. मग त्याला सोबत घेतलं. 1-2 कामगार सोबत घेतले. म्हणजे ते 2 कामगार आणि मी
जे काही मी काम शिकलो होतो पुण्यामध्ये, मी स्वतःहून ती टीम घेऊन जायचो मुलुंडला, वसईला, जेवढे पण आपले मुंबईतले लोकेशन असतील तिथं जाऊन काम डिलिव्हर करायचो. काम डिलिव्हर करताना आता जे 2 कामगार माझ्याकडे नवीन होते, आज पण माझ्या ते सोबत आहे शुभम, आणि तुम्ही जास्त करून त्याला व्हिडिओमध्ये बघत असाल. तर त्यालाही कुठल्याही कामाचं नॉलेज नव्हतं. बट मी ऑलरेडी कामगार वर्गातूनच आलो होतो. तर मला माहित होतं की ट्रीटमेंट कशी केली जाते बरोबर. ओनर म्हणून. आता ओनर म्हणून ट्रीटमेंट ह्या प्रकारची पण असू शकते की बाबा माझ्याकडे तर 2 कामगार आहे, मी कशाला काम करू, मी तर ऑर्डरचं काम करेल. मी सरेचे कडक कपडे घालेन, अरे बाबा इथून कर, इकडून कर, तिकडून कर. दादा, हां. हा जो विषय तुम्ही आता जो बोलताय, हं, बऱ्याचदा आपण असं पाहतो, मराठी मुलं जी काही आहेत हं. ती कडक इस्त्रीचे कपडे घालणे हं, 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 हं. दिसतं आणि ना, बरोबर. हो, कडक इस्त्रीचे कपडे घालायचे हं, आणि एक मालक म्हणून त्या ठिकाणी व्यवसायावर थांबायचं. हं. पण स्वतःहून त्या कोणत्या कामात स्वतःला गुंतवून घेत नाहीत. येस, तर त्याबद्दल तुम्हाला काय मत? बरोबर. हं. मी बघितलंय आता बऱ्याचदा, माझे मित्र पण आहे पुण्यातलेच आहे भरपूर, किंवा आहेत तुमच्या पण आवती होते असतील तसे, तुम्हाला दिसतात आहे. तर ही कॅटेगरी आहे की त्या लोकांकडे कुठल्या तरी माध्यमातून पैसा आलेला आहे. ठीक आहे. तो येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, त्यातलं आपलं दुमत नाहीये. पण त्या पैशाचा वापर कसा करायचा, तर त्यांचेच लोक, म्हणजे आपलीच लोक म्हणा, त्यांचे नाही, आपलीच लोक त्यांना काहीतरी कुठल्या तरी व्यवसायाची फ्रँचायझी वगैरे देऊन तुम्ही हे स्टार्ट करा. 15-20 लाख रुपये, 30 लाख रुपये घेऊन, आणि तो पण पर्चेसिंग कॅपॅसिटी त्याची असती, तर तो म्हणतो चला बाबा, मला लोक नावं ठेवण्यापेक्षा मी हे करून घेतो. तर मग असे जे बिझनेस असतात ते फ्लॉप होतात. कारण की तो अशा घोड्यावरती बसलाय, त्या घोड्याला माहीतच नाही, आणि त्या घोडा ऑलरेडी त्यांनी दिशा ठरवलेली आहे, त्याला माहिती आहे. पण याला चालवताच येत नाही, की चाबूक कुठं मारला जातो. बरोबर. मग जोपर्यंत तो त्या व्यवसायाच्या डेप्थमध्ये जाणार नाही, तोपर्यंत तो व्यवसाय सक्सेस होणारच नाही. आता कडक इस्त्रीचे कपडे म्हणजे मी बघितलेले आहे, की इव्हन मी पण 1-2दा हॉटेलमध्ये जातो आपल्या हं. लोकांच्या. तर आता मी हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायला, असं आपण वेटरला वगैरे इकडे-तिकडे बघतोय, तर एक जण फोनमध्ये बसलाय, काउंटरवर तो काहीतरी हेच करतोय, आणि मग तो हे बघणार. तर तुम्ही जर असं करणार, तर तुम्ही कसं यश हो? तुम्ही एवढं काहीतरी त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती कॉस्ट पे केलेला आहे, हॉटेलचं तुम्ही रेंट भरताय. मग त्याला 100% आउटपुट द्या ना. मग याचा अर्थ काय आहे, की तुम्ही एक सेटअप केला, पण तुमचं प्रेझेन्स नाही त्या बिझनेसवरती. प्रेझेन्ससाठी तुम्हाला कंटिन्यू डे 1 अहोरात्र त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, की तुमचे कस्टमर तुम्ही समजून घेतले पाहिजे, की माझा ग्राहक कोण आहे, त्याच्या काय गरजा आहे, त्या मला पूर्तता करता येईल का? बरं, तेवढं सगळं मला कळलं. माझ्या बॅकएंडला जी टीम आहे, त्याच्यामध्ये काय मला चेंजेस करायचे ते का? त्यावेळेसच तुमचं डोकं चालेल ना. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त काही तरुण असे करतात, की मला फक्त शो ऑफ करायचा आहे. काहीतरी कडक इस्त्रीचे कपडे घालायचेत आणि ते मला मिरवायचेत. की लोकांनी मला, नातेवाईकांनी म्हणलं पाहिजे, की माझं इकडे या चौकामध्ये दुकान आहे किंवा या चौकात हॉटेल आहे. पण त्याचं मार्जिन प्रॉफिट तुम्ही बॅलन्स शीट बघितली तर एकदम झिरोमध्ये. तर अशी दुकानं 2 ते 3 महिन्यामध्येच तुम्हाला बंद झालं. मी भरपूर बघितलेले. तर उगाच फक्त ह्या गोष्टी आपण मराठी माणसाने स्वीकारली पाहिजे, मी स्वतःहून बोलतो. कारण की आपला जो ओढा आहे, किंवा तो कुठल्या ठिकाणी कुठल्या दिशेला नेतोय आपण, का उगाच सोशल मीडियावरती जाऊन चला मराठी उद्योजक, महाराष्ट्र समूह, काहीतरी नेम प्लेट टाकली, तो फॉर्म होईल, तसं नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या पलीकडनं ना ब्रँड. जर तुम्ही फक्त आपल्याच एकाच्या, महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहे ज्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी जास्त आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, असे म्हणजे 35 जिल्ह्यांपैकी 5 ते 6 जिल्हे आहे, की जिथं ते तुम्ही वर्क करू शकता. पण तुमची ती विजनरी वाढवा, की मला हा ब्रँड, माझा मराठी ब्रँड आहे ना, तर मी पूर्ण दिल्लीमध्ये पण लोकांची डिमांड येतील. आज तुम्ही जर बघितलं, की नॉर्थ ईस्ट कडून ते ब्रँड इकडे येऊन चांगला व्यवसाय करतात आहे. आता एमबीए चायवाल्याचं तुमचं उदाहरण घ्या. म्हणजे मी त्याचं असं काही हे नाही करत आहे, बट ठीक आहे, तो आला गुजरातवरनं, आज मुंबईत तुम्ही बघता त्याच्यावर फ्रँचायझी आहे. कारण की माइंडसेट आहे तो. त्याचा माइंडसेट हा नाही, की मला फक्त विकायचंच आहे आणि बाकीचं क्वालिटी नाही द्यायचंय. विकण्याबरोबर प्रत्येक गोष्टी विकायला तुम्हाला काय म्हणतात, बोलण्यात तुमचा तेवढा संवाद कौशल्य पण तुमच्याकडे पाहिजे तुमचं माल विकण्यासाठी. बट आपल्या मुलांना दुकान वगैरे सगळं टाकायचं आणि मोबाईलवर बसायचं. ग्राहकांशी काहीच बोलायचं नाही, किंवा तुमचे जे पण डीलर असतात त्यांच्याशी एवढे काही संबंध नाही ठेवायचे. कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, हां. गल्ल्यावर बसायचं, हां. एवढंच ते आणि पण concept. गाल्ल्यावर बसणार, पण काय त्या गाल्ल्यात पडले तर पाहिजे ना. ते पण आहे. तो पार्ट आहे. तर भाऊ,
हम्म. तुमचा हा जो व्यवसाय तो 5,000 रुपयापासून सुरुवात झाला. त्यात तुम्ही 3 लाख रुपये लॉस पण होता. येस येस. हा मग तिथून आता कुठं पोहोचलाय ओके. प्रवास? सुरुवात 5,000 का? कारण की एक बेसिक इन्व्हेस्टमेंट लागते, जी माझ्याकडे फर्स्ट टीम होती, कोर टीम. तर आम्हाला काय नॉर्मल जे मटेरियल इक्विपमेंट लागतात तेवढं आणि टीमचा पगार. तर तिथून आतापर्यंत बघता येईल तर आमची सुरुवातीला 2 जणांचीच मॅनपॉवर होती आणि त्याबरोबर मी स्वतःहून जाऊन काम करायचो. आणि आज आपली जी इन हाऊस टीममध्ये 35 ते 40चं मॅन्डेट आहे. म्हणजे मॅनपॉवर आहे आपल्याकडं, जे इन हाऊसमध्ये काम करतात आपल्याबरोबर. आणि जे आउटसोर्सिंग टीम असेल तर त्यामध्ये 150 जण आहेत. बरं. तर सध्या एवढ्यामध्ये आपण 5 सिटीमध्ये काम करतोय. टर्नओव्हर बद्दल बोललं तर आपण वार्षिक जो टर्नओव्हर आहे आपला 60 लाख रुपये अच्छा. आणि व्हॅल्युएशन जर कंपनीची जर बोलला तर तुम्ही 10 करोड रुपये आत्ताच्या स्टेजला आहे. आणि जस्ट रिसेंट आपला पॉडकास्ट आज झाला. कालच आपण एक फंडिंग राऊंड क्लोज केलाय आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे. आणि पुढचे जे कंपनीचे विजन असेल ते आपण एवढ्या तुम्हाला 2 ते 3 महिन्यात दिसूनच येईल. आणि आमचं इंटेन्शन क्लिअर आहे. पहिली गोष्ट, आम्हाला बिझनेस करायचा आहे फक्त प्रॉफिटसाठी आणि फक्त रेव्हेन्यूसाठी नाही. आम्हाला दोन्ही वर्गात काम करायचं आहे. जो कामगार वर्ग आहे त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल येऊ शकतात, की जो पगारावरती कुठंतरी 8-9 हजार किंवा 10,000 हॉटेल लाईनमध्ये तुम्ही जर बघत असाल. आमचे जे क्लास त्याचे आम्ही कुठला पण वर्ग कुठल्या इन्स्टिट्यूटमधून ॲक्वायर नाही करत आहे. बरोबर. आम्ही जो कामगार जो अनस्किल्ड आहे त्यांना आम्ही स्किल्ड ट्रेनिंग देऊन मग त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक कपेबल बनवतोय, की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन ह्या प्रकारची सर्व्हिस द्या आणि ज्या प्रकारची सर्व्हिस तुम्ही इतर कामामध्ये पगारामध्ये देताय त्याच्या दुपटीने तुम्हाला मोबदला इथं मिळतोय. तर मग आम्ही एक प्रकारे कामगारांच्या पण आयुष्यामध्ये एक बदल घडवून आणतोय. त्याचबरोबर जे कस्टमर आहे, तर कस्टमरला मेन क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांना एक प्रोफेशनलिझम मिळत नाही ह्या सर्व्हिसमध्ये. स्पेशली तुम्ही जर बघितले तर टायमिंगमध्ये म्हणा किंवा क्वालिटी वर्कमध्ये म्हणा किंवा त्यांचे काय आफ्टर सर्व्हिसमध्ये जी काय क्लायंट सर्व्हिसिंग सर्व्हिस डिलिव्हरी असते ती इतर ब्रँडकडून किंवा इतर कंपनीकडून लोकलमध्ये मिळत नाही आणि तो आम्ही आमच्या कस्टमरला देतो. मग आम्ही कस्टमर साईडकडून पण आणि कामगार साईडकडून पण काम करतो. जर तुम्ही ही 2 गोष्टी जर तुम्ही मेंटेन आणि बॅलन्स करायला शिकलं तर तुमच्या ब्रँडला कुठं पण मागणी आहे. कुठल्याही बिझनेसमध्ये घ्या, बरोबर. फक्त क्लिनिंगच्या नाही. हॉटेलमध्ये घ्या, कुठले पण तुमचे XYZ व्यवसाय असतील त्याच्यामध्ये 2 तुम्ही बॅलन्स ठेवा. एक जो तुमचा कामगार वर्ग जो तुमच्या ब्रँडला पुढे नेणार आहे आणि दुसरा की जे तुम्ही कस्टमर आहे की जिथं तुम्ही त्या ब्रँडला सेल करताय. या दोन्हीकडे फक्त फोकस करा, ना की 15 लाख खर्च केले इंटिरियरवरती किंवा हा स्पॉट घेतला किंवा इकडून फंडिंग घेतली. काय काय त्याचं झालं तर स्टार्टअप म्हणजे फंडिंगच पाहिजे, तसं नाही. मला सुरुवातीला आम्ही फक्त बूटस्ट्रॅप होतो आतापर्यंत आणि बूटस्ट्रॅप म्हणजे तुम्ही सांगितलं की 5,000 पासून आपण सुरुवात केली आणि 5,000 पासून आमच्याच व्हॅल्युएशन 10 करोड पर्यंत आम्ही नेली. मग तेवढा कस्टमर बेस आमच्या ऑर्गेनिक आहे थ्रू आउट इंडियात. आमच्या बिझनेसमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आमच्या स्टार्टअपमध्ये. तर त्या बेसवरती आमची फ्युचर ग्रोथ डिसाईड झालेली आहे. तर ती कशी केली आम्ही, ती काय आम्हाला असेच कुठून पण आम्ही पैसे घेऊन तीच टाकणं आमच्या बाजूने बोल कस्टमरला सांगितलं नाही. कस्टमरने आम्हाला अप्रिशिएट केलं आमच्या सर्व्हिसला. त्यांनी बघितलं की हा हे प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. मग मनी मेकरपेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हर झालं पाहिजे आणि वन्स यू प्रॉब्लेम सॉल्व्हर देन ऑटोमॅटिक मनी विल कम. असं. आता तुमचा हा जो प्रवास आहे, जीवन प्रवास, तर तुमच्या टीमचं तर खूप महत्वाचं योगदान आहे. तुमचं कामाचं मोठं योगदान आहे. पण एक असं म्हणतात ना, की बाबा मागून पण कोणतरी आपल्याला सपोर्ट करत असतं. येस येस. फॅमिली असते. तर तसं तुमचं फॅमिलीचा तुम्हाला काय सपोर्ट राहिलाय येस. या प्रवासात? कसं आहे दादा की हम्म. सपोर्ट हा आर्थिकपेक्षा किंवा कुठले तुमचं भांडवल म्हणा त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा असतो तुमचं मॉरल सपोर्ट. की लोक तुमच्या म्हणजे जे पण तुमच्या अवतीभोवती फ्रेंड सर्कल असेल किंवा तुमचे आई वडील आहे किंवा तुमचे कोणी पण पार्टनर असतील ते तुम्हाला एनकरेजमेंट करतात का डिस्करेजमेंट करतात. जर एनकरेजमेंट करणार असेल की बोलण्यातून की ऍटलीस्ट विश्वास दाखवतात की नाही बाबा हा जो मुलगा करतोय हा काहीतरी आयुष्यात करत, हे जरी बोलत असेल तरी त्या मुलाला कुठं वाटतं की हा मी काहीतरी करू शकतो असा माझा फॅमिलीचा विश्वास आहे. आणि माझ्या बाबतीत माझ्या फॅमिलीचा माझ्यावर तोच विश्वास होता. मी पुणे मुंबईमध्ये काम करायचो. मी लहानपणापासून बाहेर काम करतोय.
मी घरी आतापर्यंत म्हणजे पहिली ते ग्रॅज्युएशन माझं आतापर्यंत मी घरी ₹1 कधी उचलला नाही. माझ्या ऍडमिशन मध्ये म्हणा किंवा हम्म, हम्म. कशामध्ये पण. मला हे असं काही गर्वाने सांगायचं नाही. बट लहानपणापासून ते सर्कमस्टन्स म्हणा की मला एक स्वावलंब कसं व्हायचं हे मी त्या परिस्थितीमुळे शिकत गेलो. पण त्याचबरोबर माझ्या आई वडिलांनी पण मला तो विश्वास दिला की नाही, माझा मुलगा कष्ट करतोय, बाहेर तो व्यवस्थितच करणार. मग आई वडिलांचा विश्वास आणि चांगलं त्यांचा जो सपोर्ट बोलण्यातून म्हणा, मॉरल सपोर्ट जो मी बोलतो, त्याच्यामुळं तुम्हाला पण कुठल्या प्रकारचे असे व्यसन किंवा तुम्ही दिशाहीन होत नाही. तुम्हाला एक एक दिशा कळते की हा आपल्याला इथपर्यंत जायचंय. अडथळे येतील, बट तुम्ही असं चुकीच्या वळणाला लागत नाही. बरोबर. जर तुम्ही आता बाहेर जर आले, फॅमिलीचं जसं आता तुम्हाला लहानपणी आई वडिलांचाच वचक असतो. बरोबर. बरोबर. बट एखादा जर दुसरा मुलगा जर बाहेर आला तर त्याला समाजात इतर वाईट वळण लावणारे पण भरपूर असतात. भरपूर कारण त्याच्यावर कंट्रोल नाही. कंट्रोल नाही. बट त्याला जर आई वडिलांचं मागून मॉरल सपोर्ट आहे की बाबा तू करतोय, व्यवस्थित कर, होशील एक दिवस तरी तू काही ना काही करशील, हे जरी बोलतोय कोणतरी, तर त्याच्या मनात हेच असतं की हा मला कुठून तरी एक आवाज येतोय की जो मला म्हणतोय की तू एक दिवस काही तरी आयुष्यात करशील. बट तुम्हाला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरी हे म्हणतात की यार तुला काय करताच येत नाही का, एवढे वर्ष काय झालंय, काय करतोय, तर तो सर्वात मी म्हणून इनडायरेक्टली तुम्ही त्या मुलाला नाही का असं प्रवृत्त करताय. म्हणजे त्याला डिस्करेजमेंट, त्याचा मॉरल सपोर्ट तोडून म्हणजे तो एकदम काय ना स्ट्रेस मध्ये जाण्यासारखं तुम्ही त्या डिप्रेशन मध्ये. तर तसं बोलून कृपया तुमचं जे पण आता स्ट्रगल मध्ये जो पण अवतीभोवती असेल त्याच्याबरोबर तसं वागू नका. त्याला पॉझिटिव्ह वेनीच घ्या, कारण की आता ज्याची परिस्थिती आहे उद्या त्याची ती परिस्थिती नसणार आहे. आणि मग ती कधी चांगली असू शकते, कधी तुमच्यापेक्षा वाईट किंवा तुमच्यापेक्षा चांगली पण असू शकते. तर पॉझिटिव्ह वेनी घ्या. टॉन्ट मारणारे असतातच लोक. आता टॉन्ट मारणारे त्यांचे तर आपण तोंड नाही बंद करू शकत. म्हणतात ना की ज्यांचे तोंड दिलेत बोलत ते आपण बंद नाही करू शकत. तर जे टॉन्ट ऐकतात ते त्यांच्यासाठी सांगा की त्याला तुम्ही सकारात्मक वेनी घ्या, नकारात्मक नका घेऊ. जर तुम्हाला जर अवतीभोवती जर असतील लोक की काहीतरी तुमचं अपयशामुळे तुम्हाला सारखे वारंवार बोलत असतील, तर तुम्ही त्याला एक सकारात्मकरित्या गोष्टी घ्या की नाही, वन डे आय विल डेफिनेटली अचीव दिस. आणि तो स्वतःत विश्वास असू द्या. तो जोपर्यंत तुम्ही स्वतः खंबीर असताना तुमच्या स्वतःला घेऊन, तोपर्यंत तुम्हाला बाकी समाजात कोण काय बोलतोय, किती काय नाही का डिवसतंय, ते मॅटर नाही करणार. बरोबर. तुम्ही फोकस असणार तुमच्या गोलला किंवा टार्गेटला धरून. आणि फोकस असलं पाहिजे. फोकस असण्यासाठी आपण आपल्याशी जोपर्यंत स्वतःहून संवाद करत नाही तोपर्यंत काय नाही होणार. जर मी बेडवर जाऊन आता दिवसभर मी 70-80 लोकांबरोबर भेटतोय, त्याच्यामध्ये अर्धे निगेटिव्ह, अर्धे पॉझिटिव्ह, अर्धे न्यूट्रल असे लोक आपल्याला भेटतात. म्हणजे विचार करा आपल्या मेंदूचं काय हाल होत असेल. मग आपण ज्यावेळेस बेड रेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की आज मला दिवसभरात ही लोक भेटले, मला ह्या व्यक्तीकडून हे शिकायला भेटलं. मग तुमचं स्वतःहून तुम्ही सांगता की मला याला इलिमिनेट करायचंय, की हा जो व्यक्ती आहे मला सतत डिवसतो, की याला मला बोलणं कमी करायचं. हा व्यक्ती आहे की याला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, ह्या मला व्यक्तीच्या सहवासात पाहिजे. पण स्वतःहून तुम्ही घरी जाऊन परीक्षणच नाही करणार आणि XYZ त्याचा. आणि कधी पण काय होतं की नकारात्मक गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो आपल्याला. म्हणजे एखाद्या चांगलं बोलणं तेवढं नाही आठवणार, पण तुम्हाला जर वाईट बोललेलं असेल तर तुम्हाला रात्रभर तेच गिरवत राहणार, यार इथं चुकलो मी, इथं झालं. पण ह्या गोष्टी लगेच नाही होणार, पण थोडं ट्राय करा की जे माझ्या आज दिवसभरात निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह काय घडलं आणि मी कुठं म्हणतात ना छक्के पंजे कुठं मारले मी, तिथं लक्ष द्या. मग तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत उठत जाता, कळत जातं की हा मी अजून करू शकतो. बट नकारात्मकला घेऊन जर डिवचलं तर तुमचा तो लो कॉन्फिडन्स होत जातो आणि एक न्यूनगंड तयार होतो आपल्यामध्ये, तसं म्हणता येईल. एक आपण म्हणतो ना उगवत्या सूर्याला नमस्कार करणे, किंवा ज्या झाडाला सावली आहे त्याच्या खाली सगळे थांबतात, पण जे वाळलेलं झाड आहे त्याच्या खाली कोण थांबत नाही. बरोबर. तर हे 2 फॅक्टर तुमच्या आयुष्यामध्ये, एक आधीचे श्यामभाऊ, व्यवसाय उंचीवर पोहोचायच्या आधीचे श्यामभाऊ आणि आत्ताचे श्यामभाऊ, तर यात मला काय फरक जाणवतो? आणि अशी काही व्यक्ती होत्या का किंवा त्यावेळेस ज्यांनी हिनवलं, नावं ठेवली आणि आज ते आपल्या जवळ आहेत? आता हे बघा, मी आतापर्यंत बोलतो की मी अजून काही यश एवढा अचिव्हमेंट नाही केली माझ्या दृष्टीने तरी. सेकंडली, इथपर्यंतच्या प्रवासामध्ये जसं तुम्ही म्हणतात की असे तुम्हाला नकारात्मक बोलणारे व्यक्ती भेटले का, तर भरपूर मिळाले, सगळ्यांना भेटतात.
तुम्ही जर आज जेवढे पण यशस्वी लोक आहे त्यांचे जर तुम्ही काढसाल तर प्रत्येक जण म्हणून की मला कोण ना कोण असं समाजामध्ये बोलायचं, डिवचायचं. पण त्या लोकांनी, आणि इव्हन मी पण सांगतो, माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगतो, हे सगळं करतो मला एक सेमच वाक्य ऐकायला मिळेल की ह्या गोष्टीला आम्ही सकारात्मकरित्या घेतलं. अक्षरशः म्हणजे बोलताना आम्ही ज्यावेळेस मी काम करायचो तर मला एवढे कामाला घेऊन डिवचायचे. कारण की ते लहान होतं ना. कारण आता मी लहानपणापासून काम करतोय, ठीक आहे. एक्सपिरियन्स कसलाच नाही, घराच्या बाहेर पडलोय. मग एक तुम्ही काय म्हणतात, तो बेवारस म्हणे कुणाचा सपोर्ट नाही. तर तुम्हाला जर कुणी काय बोललं तर तुम्ही बाबा मनात ते होतं, रे माझं हे चुकलं. खचून जातो. हा, खचून जातो. तर जसं मी सांगितलं की सकारात्मक बोलणारी जी लोक असतात आपल्या, ज्यावेळेस आपण स्ट्रगल लाईफ जगतो, तर त्या स्ट्रगल लाईफमध्ये जे असे टॉन्ट मारणारी जो पण वर्ग असतो तो खूप महत्वाचा असतो मी म्हणाल. कारण की तोच वर्ग तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये काय कमीपणा आहे आणि काय तुमचा विकनेस आणि स्ट्रेंथ काय आहे तुमची. जोपर्यंत तुम्हाला, आता समजा तुम्ही सगळं कालवण वगैरे जेवण बनवताय, पण तुम्ही जर मीठ कमी टाकलं आणि मी जोपर्यंत तुम्हाला बोलणार नाही की मीठ कमी आहे, आणि जर मी बोललोच नाही तर तुम्ही ते 10 लोकांना चारण्यापेक्षा तुम्हाला एक माणूस बोललेला बरं, ते तुम्ही सुधार करा. तर तसं आपल्यामध्ये पाहिजे मी म्हणन. आणि सकारात्मक घ्या, ते त्यांचं काम करत जातात, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही जर त्यांना रिव्हर्ट उत्तर देत बसता तर तुमची जर्नी तिथं स्टॉप होते. तर ते न देता तुम्हाला पुढे जायचंय, फक्त ऐकायचं की हा हे चुकत होतं, काय याच्यावर इम्प्रुव्हमेंट करता येईल. आणि ऍट सर्टन पिरियड मध्ये, म्हणजे एक सर्टन स्टेज मध्ये तुम्हाला कळतं की हा आता आपण कितीतरी लांब आलेलो आहे. म्हणजे आपल्या लांब इन द सेन्स की वैचारिक पातळी आपली टोटली डिफरंट दिसते त्यांच्या तुलनेने. मग लोक तुम्हाला ऍज अ गायडन्स किंवा ऍज अ मेंटर म्हणून घेतात की हा ह्या व्यक्तीकडे जाऊन कर. का त्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या, त्याला प्रतिकार नाही केला. तर मग नकारात्मक जे बोलणारे लोक आहेत त्यांना तुम्ही प्रतिकार न करता ते स्वीकारा, त्याच्यावरती काम करता येईल. आणि ट्राय टू एलिमिनेट दिस काइंड ऑफ पीपल, की बाबा ते आपल्या याच्यातून सहवास नसला पाहिजे, येऊ दे. हा, सहवास म्हणजे काय, आता जर मित्रमंडळी आहे, जर तुम्ही म्हणतात ना एक टॉक्सिक फ्रेंडशिप असते. आता टॉक्सिक फ्रेंडशिप म्हणजे काय, की तुम्हाला ते, म्हणजे पुण्यात जनरली हा शब्द उचकवणे म्हणतात. पुण्यातल्या लोकांना माहित असेल की बाबा याला उचकवायचं असं तसं, कारण मी पण त्याच याच्यातून आलेलो. तशा फ्रेंड सर्कलमध्ये नका राहू, तिथं ग्रोथ नाही तुमची, तिथं फक्त फालतू चर्चा होतात. इव्हन माझा पण फ्रेंड सर्कल तो होता. मला ते कळलं की इथून आउटकम काहीच निघत नाही, फक्त काय होतंय, टाइम स्पेंड होतोय. मी आता कॅमेरा समोर म्हणतो, असे जर तुमचा फ्रेंड सर्कल असेल तर बाजूला एक दोन ठेवा, की तो तुमचा रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट पाहिजे तिथं. जिथं गमतीचा पाठ आहे तिथं तो गंमत, आणि जिथं तुम्हाला तोच, म्हणजे त्याच तोंडाने त्यांनी गंमत पण केली पाहिजे, त्याच तोंडाने हे पण सांगितलं पाहिजे की बाबा श्याम, आपल्याला हे आपण अचिव्हमेंट करायची, आपल्याला करता येईल का. बट जर तो व्यक्ती सतत तुम्हाला किंवा त्या चर्चेला त्यांचे जर विषय तसेच असतील की एखाद्या टाइमपासवर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल असो किंवा एखादं काहीतरी निगेटिव्ह असो, तर मग तशी लोक तुम्हाला पुढे नाही येणार. जसं आपण म्हणतो की जे तुमचं सराउंडिंग आहे ते जर तुमचं चांगल्या लोकांबरोबर असेल तर 100% तुमचं चांगलं होणार. मग चांगले इन द सेन्स की तुमच्यापेक्षा हाय ब्रेन, की तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता, त्यांच्या सर्कलमध्ये राहा, जे की आपल्याशी ऍव्हरेज किंवा त्यांना काहीच काम वगैरे नाही, तशा लोकांबरोबर नका राहू. आणि मी तेच गोष्ट अवॉइड केली. मी इमानदारी सांगतो, माझे फ्रेंड्स खूप कमी आहे, कारण की मी माझ्या जर्नीमध्ये होतो, मला ते एरियाला फोकस करायचं होतं. मी पण मग मित्रमंडळी एवढ्या स्टेजमध्ये, आता चला येतोय माझ्याकडे पैसा, मी पण जाऊन बसतो. मी अजूनही बसत नाही, जास्त बसत नाही. मी 2-3च मित्र आहे माझे जे बेस्ट फ्रेंड आहे, की जे आपल्याला चड्डी बड्डी बसून ओळखतात, की त्यांच्या बरोबर जाऊन चर्चा करते. श्याम भाऊ, बऱ्याचदा आपण असे मेसेजेस वाचले असतील की बाबा गुजराती लोक व्यवसायात उतरतात, मारवाडी लोक व्यवसायात उतरतात, युपीची मुलं युपीएससी एमपी सारख्या एक्झाम्स क्रॅक करतात गव्हर्नमेंटच्या. बरेच असं स्टेट वाईज बोललं जातं. पण तुम्ही आता जे बोलले की महाराष्ट्रातली मुलं तुम्हाला चौकात किंवा मिरवणुकीतच दिसतील, येस, तर याच्याबद्दल तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन करा? आता याच्यामध्ये एक तरुण आणि त्यांचे सिनियर्स, म्हणजे जे आपले प्रौढ लोक आहे, तर याच्यामध्ये प्रौढ लोक जबाबदार आहे, म्हणजे त्यांचे जे वरचे. कारण जसं तुम्ही त्याला जो आरसा दाखवताय तोच ते बघणार, की बाबा हा माझी बाउंड्री इथपर्यंतच आहे.
म्हणजे एखाद्याचा 24 वर्षाचा पोरगा जर तो डीजे बद्दल बोलत असेल, हम्म, तर त्याच्या जो 10 वर्षाचा पोरगा त्यालाच इन्स्पिरेशन मानतो. हम्म. जर तो त्याच्या बरोबर राहत असेल तर बरोबर. तो लगेच छोटी गाडी बिगडी बनवायला लागतो डीजेची, कारण तो त्यांनी एक बाउंड्री सेट केलेली आहे. मला याच्या पलीकडे जायचं नाही. मग तो एक स्वतःला म्हणजे नाही का, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे, की जसं आपला इंडस्ट्रीयल स्टेट आहे आणि डेव्हलपिंग राज्य आहे आपलं पूर्ण भारतामध्ये, विकसित राज्य म्हणून आपण ओळखतो. तर आपल्याकडं संधी भरपूर आहे इतर राज्यांपेक्षा. संधी भरपूर म्हणजे काय, कुठं बॅक ऑफिसमध्ये लगेच इन्स्टंट काम भेटतं 10वी-12वी नंतर. कंपन्याज वगैरे असतात तिथं लगेच IIT होती, IIT होतो. म्हणजे इन्स्टंट जॉब भेटतात. हम्म. तर जी हायर पोझिशन असते ती आपण शोधत नाही. पॉइंट आलं लक्षात. बरोबर. मोठमोठ्या ज्या इन्स्टिट्यूट आहे, हम्म. IIT झालं, शिक्षणाचं माहेरघर आपलं पुणे आहे. पुणे. तर ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट आपल्या पुण्यामध्ये, सिम्बायोसिस, फर्ग्युसन. पण या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही रेशो बघितला तर 70 ते 80% जी मुलं आहे ती सगळे नॉर्थ ईस्ट साईडचीच आहे विद्यार्थी, की जे बरोबर. बाहेरून आलेले आहे. आणि जे आपले स्थानिक लोक जे आहेत, जे महाराष्ट्रीयन जे आहेत, तर ते लोक त्यांच्यासाठी सर्व करतात, की कुठला तरी पीजीचा व्यवसाय टाकला, टिफिन टाकली, मग त्या घरातले आता टिफिन व्यवसाय, मग तो पण व्यक्ती, तो मुलगा पण तेच काम करणार. तो स्वतःला बाउंड्रीच्या पलीकडे जाऊ देणार नाही, की बाबा मी पण या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन माझा नंबर लागेल, मी चांगलं उच्च शिक्षण घेईन आणि ही गोष्ट मी अचीव्ह करेन. तो करत नाही. म्हणून आपली बाउंड्री लिमिट न ठेवता आपल्या मुलांना, आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला जेव्हा ही गोष्ट पाहिजे नाही, तर ऑटोमॅटिक तुमचे जे पॉलिसी मेकर, जे नेते मंडळी, त्या लोकांना पण कळेल ना, की हा इथला नागरिक ही डिमांड करतोय तर मी ही दिलीच पाहिजे. पण इथला नागरिक जर तुम्ही जातीवादी आणि इतर विषयाला घेऊन जर तुम्हाला रोचक वाटतंय, तर ते ऑब्व्हियसली तेच विषय तुम्हाला दाखवणार. बरोबर. जसं तुम्ही म्हणले की डीजेचं वगैरे तिथं कुठं पण हे करतात, तर त्याचं कारणच ते की त्यांना माहिती आहे ह्या मुलांना किंवा ह्या व्यक्तीला तेच पाहिजे नाही आणि त्यालाच आम्ही एन्करेजमेंट केलं पाहिजे. तर मग तुमची चॉईस चेंज झाली पाहिजे. एक सामान्य जनता म्हणून महाराष्ट्रातली, की चॉईस जर चेंज झाली तर ऑटोमॅटिक जे राज्य करते त्यांना पण वाटतं की नाही, आता यांना एज्युकेशन पाहिजे, नाही यांना आता इनोव्हेशन पाहिजे. पण आपली ती चॉईसच चेंज होत नाही. आपण एक बाउंड्री ठेवलेली की मला ह्याच नेत्यामागं फिरायचंय किंवा हाच झेंडा हातात घ्यायचा आहे आणि हाच यालाच भाऊ म्हणून म्हणायचंय आणि मिरवायचंय. तर ते ऑटोमॅटिक त्याचा वर्ग वाढणारच नाही. मग तुम्ही व्यवसाय तर लांबच म्हणा, पण आपली स्वतःची पण आर्थिक परिस्थिती आपण खालवून घेतोय ह्या गोष्टीमुळं. बरोबर. श्याम भाऊ, तुमच्या मते आयुष्यात पैसा किती महत्वाचा आहे? पैसा जर कॅपिटलिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलसाल की पैसा किती महत्वाचा आहे, तर पैसा महत्वाचा मी म्हणन, बिंग अ बिझनेस पर्सन. पैसा का महत्वाचा आहे, कारण की तुमच्या ज्या पण आर्थिक म्हणजे ज्या पण सामाजिक परिस्थिती, ज्या तुम्ही ज्या याच्यात कंडिशनमध्ये राहता, तर त्या तुम्हाला एकच मिळव पैसा. पण तो मिळवताय म्हणजे पैसा किती महत्वापेक्षा तो तुम्ही कुठून मिळवताय ते महत्वाचं आहे. मार्ग महत्वाचा. हा, मार्ग महत्वाचा आहे. जर मार्ग चांगला आहे तर पैसा पण तुम्हाला त्याच फ्लोमध्ये येणार आहे, कारण की तुम्ही मार्ग चांगला निवडताय. आणि जर तुमचा मार्ग चुकीचा आहे पण पैसा करोडोनी येऊ द्या, तर ते डेफिनेशनच चेंज होऊन जाते, की तुम्ही तो कुठं यूज करणार आहे. कारण तुम्ही तो पाथच चेंज केलेला आहे. मग त्याचा तुम्ही वापर पण दुसरीकडे चुकीचाच करणार, जरी तुमच्याकडे येत आला तर. पण तुम्हाला जर चांगल्या कार्यामुळे जर तो पैसा भेटतोय, तर तुम्ही तो पैसा तुमच्या चांगल्या कार्यासाठीच लावणार. बरोबर. आणि जर चांगल्या कार्यासाठी जर तो पैसा लागत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कळन की हा, माझ्या ह्या पैशाने जर 4 घरं चालतात आहे किंवा एखादं ट्रस्ट चालते ते किंवा कुठलं तरी समाजामध्ये चांगलं कार्य होतंय त्या पैशामुळं, तर तो पैसा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण जर तुम्ही चुकीच्या मार्गाने तो पैसा येतोय आणि कुठंतरी काहीतरी इलिगल किंवा चुकीच्या गोष्टी घडतात त्या पैशामुळे, तर तो पैसा वाईट आहे. तर प्रत्येकाची डेफिनेशन त्या पैशाला किती महत्वाचं आहे त्यानुसार ठरते. त्यानुसार ठरतं. येस, की तुम्ही तो कुठं कामाला लावताय. बरोबर. तर एक लव्ह अँगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. एक तुम्ही पण तरुण आहे, बॅचलर आहे, बरोबर. तर तुमचा लव्ह अँगल काय? आता आमचं लॉंग रिलेशनशिप होतं. 4 वर्षापासून आमचे पार्टनर माझ्या बरोबर आहे. 4 वर्षापासून म्हणजे तिचं असं आहे, की ज्यावेळेस मी काम करायचो, स्ट्रगल लाईफ होती माझी. 5-6 वर्ष, 4-5 वर्ष. तर त्यावेळेस मी तर स्वतःहून जाऊन बाथरूम वगैरे साफ करायचो. लोकांच्या घरी जाऊन बाईकनी ते बॅग सॅक लटकवायची, मटेरियल वगैरे टाकायचं आणि क्लिनिंगला जायचं.
तर तिला माहित होतं, आता ती वेल टू डू फॅमिली मधली होती. पण मला असं माझ्या पार्टनर बरोबर लपवायचं नव्हतं. जनरली मुलींना ह्या गोष्टी आकर्षित करतात. जनरली म्हणजे कमी वर्ग आहे तो. मी सगळ्या मुलींना बोलत नाही. पण असतात, की तुमचं स्टेटस बघितलं जातं, की बाबा हा मुलगा व्यवस्थित आहे का नाही, वेल सेटल, किंवा याचं चांगलं घराणं आहे का नाही, घर आहे का, गाडी आहे घर का? वगैरे आहे का, सगळं खानदान. मला हे दाखवायचं नव्हतं. कारण मी पण तरुण आहे, तर मला माझ्या पार्टनरला सगळं ट्रान्सपरंट ठेवायचं होतं. तर मी तिला सांगितलं, की "मी बघ बाबा असं-असं काम करतोय. व्यवसाय आता भविष्यात मला करायचंय." आणि त्यावेळेस मला एवढं स्केलला बिझनेस त्यावेळेस डोक्यात नव्हता. त्यावेळेस माझी UPSC होती. आणि ते काम करत असताना मग मी ते बाथरूममध्ये तिला व्हिडिओ कॉल करून, मी ज्यावेळेस बाथरूम क्लीन करायचो, तर तिला व्हिडिओ कॉल करून दाखवायचं, "बघ बाबा मी हे काम करतोय." तर आता एखादी मुलगी जर असते, तिला वाटलं असतं, "अरे," म्हणजे जनरली वाटलंच असतं, की बाबा माझा जो बॉयफ्रेंड आहे तो एखादं हे काम करतोय. पण तिने ते सकारात्मक घेतलं. ती मला म्हटली, "काय प्रॉब्लेम नाही, मेहनत तर करतोय ना तू." तेव्हा मला कळलं, की हा आपल्यासाठी राईट पार्टनर आहे. बरोबर. तर तेव्हापासून माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मला ती मॉरल सपोर्ट देत आली, की नाही तू करू शकतो. आणि ती अजून पण आहे. तर लाईफ पार्टनर तुमचा चूज करताना ह्या गोष्टी तुम्ही सांगा तिला, की जर तुम्ही स्ट्रगल फेसमध्ये असाल, तुम्हाला भेटणं का तरुण आहे, असं नाही की आता मी जर स्ट्रगल करतोय, की मला कुठला पार्टनरच नकोय. वयानुसार तुम्हाला त्या गोष्टी आकर्षित करतात, पण ते तुम्हाला बॅलन्स करता आले पाहिजे, की तिचा जो म्हणजे तिच्यावरतीच म्हणजे तुमचे जे काही स्ट्रगल करताय, तिचा इम्पॅक्ट त्या रिलेशनशिपवर नाही झाला पाहिजे. तर तिने पण ते समजून घेतलं पाहिजे, की हा मुलगा जो काम करतोय तो आपल्याच फ्युचरसाठी करतोय. तर ते एक मेंटेन होतं. बऱ्याचदा काय होतं, की मी खरं सांगतो, आमची फक्त हीच तक्रार आहे, की मी तिला वेळ देत नाही. हे सगळ्यात म्हणजे जेवढे पण बिझनेस पर्सन रिलेट करू शकतात, की सगळ्यांचे पार्टनर, लाईफ पार्टनर हेच तक्रार करतात, की हा वेळ देत नाही. आता वेळेचं कारण हेच आहे, की तुम्हाला माहिती आहे, की जर आम्ही इथं काम करतोय, आपल्या भविष्यासाठीच करतोय. म्हणजे सगळ्याचीच तीच बोंब आहे. आणि तिची पण सेम आहे, की आता तरी जरा हाल तर तू वेळ देऊ शकतो. तर थोडंसं तिथं जरा प्रॉब्लेम येतो. हां. वेळ देणारी मुलं मुलींना आवडतात सहसा. हां, पण त्या मुली जर मग ते समजून काम घेत पण करत नसतील. हां, मग ती मुलं पण तशीच असतात, की जर अवेलेबल आहेत, तर मग कुठं ना कुठं नॉर्मल तरी म्हणजे काम पण तसं बोलता येईल, काम पण नसन करत. काम पण नसतं. मग वेळ अवेलेबल आहे. पण आता जो बिझनेस पर्सन आहे त्या बाबतीत थोडी गोष्ट बोलता येईल, की त्याला सॅक्रिफाईस करायला लागतं वेळेच्या वेळेला घेऊन. आणि ते लाईफ पार्टनरला पण तेवढं ते समजून सांगावं लागतं. तिला जर आता मी सुरुवातीला मग मी तिला विश्वासात घेतलं, की मला ह्या गोष्टीमुळे वेळ द्यावा लागत. तर ती समजून जाते, की नाही होऊ शकत. आठवड्यातून म्हणा किंवा दिवसातून म्हणा, जर रिलेशनशिप असेल तर मॅरेज झाल्यानंतर काही प्रॉब्लेमच नाही, तुम्ही घरीच असताय. बट रिलेशनशिपमध्ये असतात ह्या गोष्टी जास्त ते डिमांड करतात, की बाबा माझ्यासोबत वेळ घालवला पाहिजे. आणि मग तुम्ही जर बिझनेस करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करायला सॅक्रिफाईस करायला. लागतात. येस. आयुष्यात सॅक्रिफाईस किती महत्वाचं आहे? प्रत्येक टाईमला. म्हणजे तुम्ही अगदी झोपेपासून बोलताय, जेवण वगैरे बोलताय, तुमचा वेळ बोलताय, तिथं प्रत्येक सॅक्रिफाईस पाहिजे. सॅक्रिफाईस कुठल्या उद्देशासाठी देताय ते महत्वाचं आहे. जर तुमचा उद्देश चांगला आहे, की बाबा तुम्हाला एक गोष्ट अचीव्ह करायची, त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमंडळी, आई-वडिलांना वेळ देत नाही. पण तुमचा जो इंटेन्शन एक चांगलं आहे, की बाबा हा मला भविष्यात ही गोष्ट टार्गेट करायची आहे. त्यासाठी सॅक्रिफाईस वर्थ इट आहे. बट जर सॅक्रिफाईस आता मी बऱ्याचदा म्हणजे आमच्या स्टुडंटबद्दल बोलतो UPSC, कारण मी त्याच बॅकग्राऊंडचा आहे, की बिचारे येतात कुठून तरी दुसऱ्या राज्यातून, जिल्ह्यातून, मग एका ठिकाणीवर काम करतात. मग अभ्यासाबरोबर त्यांच्या इतर गोष्टी पण बऱ्याचदा चाललेल्या असतात. मग ते कृपया करून करा नका. म्हणजे त्यामध्ये तुम्ही स्वतःलाच फसवताय, सगळेच मानतात. आणि ही गोष्ट स्वतःला विचारा, की बाबा मी जे काही करतोय ते बरोबर करतोय का? जर उत्तर नो असेल, की बाबा तू नाही करत आहे, तर तुम्ही तिथंच वेळेत सावध व्हा. एक तर डायरेक्ट तुम्ही शिफ्ट व्हा, की जर तुम्हाला जी गोष्ट नाही जमत, तर तेवढंच जर तुम्ही 2-2.5 वर्ष दुसरं काय करता येईल त्याच्यावरती करा. पण सॅक्रिफाईसच झालं हे. कारण की तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये अचीव्ह करायची होती. त्यासाठी आता माझं सगळ्यात मोठं हे, की मी माझी UPSCची ड्रीम ती सोडून मी माझा बिझनेस चालू केला. मग आता तो बिझनेस चालू केला याचा अर्थ मला तेच, की बाबा माझी जी कंडिशन त्यावेळेस ती मला सुधारवायची होती. आणि त्यासाठी मी बिझनेस केला. पण
मला हे युपीएससीचं नॉलेज पण तिथं भरपूर काम आलं, कारण माझा दृष्टिकोन चेंज झाला बरोबर. अभ्यास करताना. बरोबर. म्हणजे तिथं सॅक्रिफाईस झालं, पण तिथून मला काहीतरी जे नॉलेज भेटलं ते मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलं. तर सॅक्रिफाईस महत्वाचं आहे. व्यवसायात शिकत राहणं किती महत्वाचं आहे? प्रत्येक स्टेजला म्हणत राहील मी, व्यवसायात आपण शिकतोच. फक्त शिकण्याचे कधी कधी तुम्हाला पे करावे लागतात. मग ते पैशाच्या बाबतीत असो किंवा वेळेच्या बाबतीत असो. पैशाच्या बाबतीत असले तर मग एखादं ते हात भाजल्यावानी असतं, की बाबा मला एवढा लॉस आला दिवसाचा, तर मी आता काय याच्यात हे नाही करणार. आणि तिथं जर तुमचं वेळ जर बोलले तर ती वेळ जाते. पण वेळेत तुम्ही जर हा माइंडसेट ठेवताय, दॅट इज कॉल्ड लर्निंग ॲटिट्यूड. मग लर्निंग ॲटिट्यूड जो ठेवतो तो विचार करतो, की मी आज जर तुमच्याबरोबर आज मी तुमच्या पॉडकास्टला वेळ दिलाय, तर माझा लर्निंग ॲटिट्यूड हा आहे, की बाबा एवढे एवढे कॅमेरे इथे अँगल ठेवलेले असतात, कारण माझा लर्निंग ॲटिट्यूड आहे. ऍटिट्यूड मी तर हे नाही केलं की मी पॉडकास्टमध्ये आलो की मी काय बघितलं ना, मी बघितलं सेटअप कसा असतो, अक्षय दादा कसे बोलतात, ह्या गोष्टी मी शिकलं ना. बरोबर. तर प्रत्येक तुम्ही जिथं जिथं तुमचा वेळ घालवताय, अगदी मी म्हणतो बाथरूम पासून, की जिथं वेळ घालतात तिथं एक लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे ना आपला, की मला काहीतरी शिकता येतंय का ह्या गोष्टीतून, ह्या व्यक्तीकडून शिकता येतंय का. मग तिथं तुम्हाला 2 उत्तरं भेटतील. एक तर त्या व्यक्तीकडून काहीच तुम्हाला भेटत नाही, कारण तुमचा मेंदू हा अलर्ट असतो. म्हणजे नाही का आउटसोर्सिंग ते बोलतो आपण, की कॅच करतोय. पण तो जर तुम्ही लर्निंग ॲटिट्यूड नाही ठेवला, की जस्ट बाबा इथं आलोय, मग हा गोम्या बोलला त्याच्यावरच ऐकलं, रे असं बरोबर असं, याला जाऊन त्याला सजेशन विचारले, हे काय असतं, बरोबर तू बरोबर बोलतोय, पण स्वतःचा मेंदू बंद आहे. तर तसं नका ठेवू. लर्निंग ॲटिट्यूडचा विषय असा असतो, की आपला ब्रेन ओपन ठेवणं आणि समोरतून काय कॅच येते ते बघणं. श्याम भाऊ, तर तुम्ही एवढा मोठा व्यवसायाचा डॉलर उभा केलाय. हा डॉलर कुठपर्यंत घेऊन जायचा? तुमचं एक उद्योगपतीचं टार्गेट असतं, की या वर्षी इतकं, बरोबर. त्याच्या पुढच्या वर्षी इतकं. तर तुमचं काय टार्गेट आहे? साफसफाईवाला.com ला तुम्ही भविष्यात कुठे बघता? येस. आता मी म्हणाल, की पहिलं तर व्यवसाय नेण्याचं इंटेन्शन तुमचं क्लिअर पाहिजे नाही, की तुम्ही बिझनेस करताय. ठीक आहे, कुठलाही बिझनेस, आता माझा बिझनेस बद्दल बोलतो, की मी कुठल्या वर्गामध्ये बदल घडून आणू शकतो का माझ्या बिझनेसमुळं? तर मी म्हणतो हो. आता ह्या वर्गामध्ये म्हणजे इट इज अनऑर्गनाइज सेक्टर आहे. बरोबर. ऑर्गनाइज नाहीच आहे, म्हणजे कुठंच याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन नाही, की हेच SOP झाले पाहिजेत. मी माझ्या बिझनेसला बघतो, की मी ॲज एक रिव्होल्युशनरी क्रांती म्हणून मी ह्या व्यवसायात उतरलेलो आहे. आणि ज्या लोकांना मी हे पटवून देतोय, की मी ह्या वर्गासाठी, ह्या वर्ग म्हणजे जे कामगार वर्ग आहे, जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यांना पण मी एक रोजगार निर्मिती करतोय. आणि जे सर्व्हिसमध्ये जे घेणारे कस्टमर आहे त्यांच्या पण जीवनात, की बाबा तुम्ही जे काय पे करताय त्याच्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला मी गुड क्वालिटी वर्क देऊ शकतो. आणि हे जो विश्वास आहे तो मी आपल्या साफसफाईवाला.comच्या ब्रँडमधून मी देतो. आणि त्या इंटेन्शन, हेच माझं क्लिअर इंटेन्शन आहे. त्या इंटेन्शनमुळे आम्हाला आज जर तुम्ही जे पण आम्ही काय आता अचिव्हमेंट केलेली आहे, ते अचिव्हमेंट करायला ब्रँड करोडो रुपये खर्च करतात. तिथं आम्ही ₹1 खर्च न करता, कारण आमचं क्लिअर इंटेन्शन होतं. तर त्यामुळं ते आम्हाला अचिव्हमेंट भेटलेली आहे. आणि पुढच्या काळात आपण हा जो ब्रँड आहे, माझी तर इच्छा आहे मी पूर्ण इंटरनॅशनली पण स्प्रेड होऊ. दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि इंडियामध्ये पण, की एक मिसाल होईल, की सफाईवाला आहे आणि एक रिस्पेक्ट फर्स्टली. तर मग आमचं जे ब्रँड आहे तो पूर्ण मला पॅन इंडिया लेवलला पसरवायचा आहे. आणि एक आमचे जे अनऑर्गनाइज सेक्टर म्हणता येईल, की जे अनस्किल्ड लेबर आहे, तर त्यांच्यासाठी एक रोजगार निर्मिती आपण करतोय. आणि चांगल्या क्वालिटी, म्हणजे जे तेवढे हार्डवर्क करतायत, जे कष्ट करतायत त्या लेवलचं त्यांना ते पे होईल. आज जर आपण बघताय, की भरपूर इंडस्ट्रीमध्ये ते बिचारे वर्कर्स काम करतात, बिल्डिंग्स लाईनमध्ये म्हणा, धुळीमध्ये असतात, कुठं लोडिंग अनलोडिंगची कामं करतात. तर हे स्किलफुल नाही, म्हणजे स्किल बेस्ड जॉबच नाही, कुणी पण करू शकतो. ते रोजंदारीवर असतात. तर माझी इच्छा आहे, की तशा लोकांना बाबा कारण की बघा, मी ते कधी करू शकतो, ज्यावेळेस मार्केट साईडकडून डिमांड असेल. जर कोणी XYZ कस्टमर त्याला पे करायला रेडी आहे, तरच मी या वर्गाला देऊ शकतो. बरोबर. आणि हा वर्ग आणि हा वर्ग याच्यातला मला मेडिटेटर व्हायचंय, की आम्ही तुम्हाला अप्रोच करून देतो. हे वर्ग
पण ह्या वर्ग जो आहे, वर्ग इन द सेन्स की जो अनस्किल्ड लेबर आहे, त्याला आमची कंपनी ट्रेनिंग देते बरोबर. की कसं काम केलं जातं, कसं प्रोफेशनलिझम वर्क डिलिव्हर केलं जातं आणि त्या ट्रेनिंगच्या थ्रू ते काम डिलिव्हर करतो आम्ही त्या कस्टमरला. म्हणजे इथं दोन्ही वर्गाचा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि एक रेव्हेन्यू जनरेट होतोय. म्हणजे एक रेव्हेन्यू इन द सेन्स की एक रोजगार निर्मिती म्हणा, जे की दोन्ही वर्गाचा आम्ही विचार करतो. आणि त्याबरोबर मी काय असं समाजसेवा नाही करत आहे. एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. पण बिझनेस असाच केला पाहिजे की तुम्ही प्रत्येक अँगलचा विचार करा. तरच ते तुमचा बिझनेस पुढे नेऊ शकतात. श्यामभाऊ, साफसफाईच्या कामाला आपल्या भारतीय समाजात तसं दुय्यम मानलं जातं किंवा हे काम महिलांनीच करायचंय अशी एक धारणा समाजाची आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा, तुम्ही बरोबर बोलताय. काही प्रमाणात ही गोष्ट खरी पण आहे की जनरली क्लिनिंगला किंवा साफसफाईला थोडंसं लो स्टेटस म्हणून बघितलं जातं. लोक थोडंसं विचार करतात की हा, आम्ही काय बाबा साफसफाईची कामं करू. मी म्हणन की प्रत्येक वर्ग आपलं जो पण रोल करतोय, काम करतोय, म्हणजे व्यक्ती म्हणा किंवा ती समाज म्हणा, तर ते काम जसं आपण लहानपणापासून ऐकत आलोय की प्रत्येक कामाची इज्जत केली पाहिजे. बरोबर. म्हणजे जे तुम्हाला ब्रेड बटर ज्या कामापासून मिळतंय, तर तुम्ही त्याची रिस्पेक्ट करा फर्स्टली. सेकंडली, आज पण आम्ही काही गोष्टी अशा अनुभवतो की ह्या कामाला लो स्टेटस मधून बघतात. स्पेशली कधी कधी महिलांच्या बाबतीत पण होतं की एक माइंडसेट तयार झालेला आहे की क्लिनिंगची कामं फक्त लेडीजनीच करायची. तर मग एखादा अचानक, कारण आमच्या पेजवरती तुम्ही बघाल की सगळे जेंट्सच आहे जे बॉईज काम करतात. तर आता याच्यात कसं आहे की आम्ही जे काम करतो ते डीप क्लिनिंगचं ते खूप हार्ड वर्क काम असतं. आता याच्यामध्ये कसं आहे की जी तुमची वर्षभरातली घाण आहे ती आम्ही तुम्हाला 8 ते 9 तासामध्ये क्लीन करून देतो. बरोबर. तर त्यासाठी जास्त एफर्ट लागतात, परिश्रम लागतात, वेळ लागतो आणि वन प्लेस म्हणजे कधी वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाऊन आपल्याला काम करावं लागतं. तर त्या ठिकाणी कधी कधी महिलांना आम्हाला सेफ वाटत नाही. मला तर पण आम्ही ते करू चालू. आणि दृष्टिकोन जर बघितला तर तो खरंच बदल झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून. मोस्टली नॉर्थ साईडला तसा विषय येतो, कारण की तिथं कसं आहे की अर्धांगिनी, की बाबा माझ्या घरातली बाई आहे ती सगळी स्वच्छता करते आणि आमच्या रील्स थ्रू आउट इंडियामध्ये व्हायरल होत राहतात. मग त्यांना आमचं टीम दिसती बाबा क्लिनिंग करताना, मग तुम्ही कमेंट वाचू शकता. लोक म्हणतात, अरे बेचारे लोगों के घर में जाके सफाई कर रहे हैं और कैसा लग रहा है, बहुत दया आ रही है ये. तर तुमचं म्हणजे सहानुभूती पण मी तुमचं स्वीकारतो की तुम्ही सहानुभूती देताय. त्याबरोबर मला हे पण अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांकडून की तुम्ही त्या कामाला एक रिस्पेक्ट म्हणून बघा. प्रत्येक जण जे जे काम करतोय त्याचा एकमेव उद्देश असतो सर्व्हायव्हल. म्हणजे सर्व्हायव्हल साठीच सगळे काम करतात. की ज्यांना कधी ब्रेड बटर भेटतंय याचा अर्थ ते त्याचे पोट त्यांना पाळते म्हणून ते काम करतात. त्यांना काय हौस नाही आली की बाबा ते काम करायची. तर आपल्या समाजाने पण त्यांना ती रिस्पेक्ट दिली पाहिजे की बाबा हा, ते काम करतात. आता प्रत्येक जे कामाचं स्टेटस म्हणतो आपण, म्हणजे वर्ग बोलतो आपण त्याला, इव्हन म्हणजे मी बोलणार की प्रॉस्टिट्यूट पण बोला, तर ती पण तिचं काम करते त्याच्यामुळे आज समाजामध्ये एक समतोल आहे. ठीक आहे. आम्ही पण क्लिनिंगचं काम मी ती तुलना तसं करत नाही, पण प्रत्येक ज्यांना वाटतं की बाबा एक लो स्टेटस आहे किंवा कशाला पण नाही, तिथं तसं न बघता त्याला इक्वली आणि समानतेने बघा की बाबा हा पण काम करतोय तर एक समाजाचा एक समतोल राहतोय. आम्ही जर स्वच्छता करतोय तर आम्ही स्वच्छतेमध्ये म्हणजे आम्ही घाणीत हात घालतोय त्याच्यामुळे तुमची घरं किंवा तुमचा सोसायटी ती तुम्हाला स्वच्छ दिसते. जर आज झाडूवाला रस्त्यावर जाऊन झाडू मारतोय त्यामुळे तुम्हाला तुमचे शहर परिसर आजूबाजूचा स्वच्छ दिसतोय. त्याचा अर्थ तो सगळ्यात मोठा म्हणजे महत्वाचं परिश्रमाचं तो काम करतोय. तर जिथं इतर लोक घाणीत हात घालायला मागं पुढे बघतात तिथं ती लोक घालतात. तर त्या लोकांना आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे. मी हे म्हणजे सगळ्यांना आव्हान करेन की तुम्ही जे पण असे लोक क्लिनिंगची कामं करतात किंवा कुठं पण जे तुम्हाला वाटतं की बाबा हे आपल्या स्टेटसला सो कॉल्ड असे असतात ज्या लोक विचार करतात, तर तसं नका करू. ते पण तुमचा म्हणजे नाही का, एक मी जसं म्हणलं की सर्व्हायव्हलच मेन प्रॉब्लेम असतो की बाबा रोजीरोटी असती, हातावरचं पोट असतं, त्यासाठी ते काम करतात आणि आपण त्याला तो रिस्पेक्ट आणि आदर दिला पाहिजे आपल्या याच्यातून. आणि लोकांनी ते
होऊन जाईल चेंजेस बदल. कारण की अशी काही गोष्ट जी क्लिनिंग आहे मुलं करायची ते लोकांना आधी माहीतच नव्हतं. तर बरोबर. सडनली आता ही गोष्ट दिसायला लागली त्यामुळं आश्चर्यचकित होणं हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक. हां, लय हार्ड याच्या पण माध्यमातून म्हणा, की ह्या कामाकडं तुम्ही एक रिस्पेक्टच्या भावनेने बघा. कारण की ते आपल्यासाठीच करतात आहे. आपल्या समाजाचा समतोल आणि स्वच्छता राखण्यासाठीच करतात आहे. बरोबर. श्याम भाऊ, आता तुम्ही बोलले की कालच तुम्ही एक राउंड रेज केलाय. तर हं. एक शो येतो हं, हं. शार्क टँक इंडिया. हं, हं. त्यामध्ये काय जाण्याची इच्छा मनीषा आहे काय? आता ज्यावेळेस आम्ही एवढ्या लाईम नेटला आलतो म्हणजे आमचा पेज ग्रो होतोय हं. आणि सगळ्यांना पॉप्युलर लोकांना माहीतच होतं की हं. हे साफसफाईवाला .com आहे आणि USP आमचा तोच आहे, ब्रँड नेम आहे आमचं. आणि त्यानुसार मग मला लिंक्डइनला वगैरे मेसेज पण आलते. ते जे शॉर्टलिस्ट करतात शार्क टँकचे. तर त्यावेळेस माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती. त्यावेळेस मी प्रोप्रायटरशिपमध्ये होतो आणि मग रजिस्ट्रेशन नसल्यामुळं ते मला नाही भेटला त्यावेळेस चान्स. पण मी नक्कीच जर सीझनमध्ये मला इन्व्हिटेशन आलं तर आय विल अटेंड अँड आय विल पार्टिसिपेट इन दिस. आणि बाकीचं आमचं फंड रेज जे आपले एंजल प्रायव्हेट इन्व्हेस्टर आहे त्यांच्या थ्रू झालेलं आहे व्हॅल्युएशनच्या अकॉर्डिंग. जवळजवळ आम्ही फर्स्ट राऊंडमध्येच 2 करोडचा इन्व्हेस्टमेंट आपण घेतलेली आहे आपल्या कंपनीसाठी आणि तेच आम्ही इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीच्या फ्युचर आणि जे ग्रोथ आहे त्यासाठी आपण लावणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला एवढ्या काही काळामध्ये दिसून येईल की आपण एक बदल, जसं आपण एक स्टेटमेंट दिलंय की आम्ही बदल घडवून आणण्यासाठीच काम करतोय. सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे स्टार्टअपचा उद्देश हाच असतो. फक्त चॅलेंजेस येतात मग त्यांना टॅकल करता येत नाही ज्यामुळे त्यांना फेलियर येतं. पण इंटेन्शन हेच असतं. जर तुम्ही एकदा फाउंडर लेवलला बोलाल की जे पण स्टार्टअप बोलतो आपण त्यांना, की त्यांचं इंटेन्शन हेच असतं की ते पूर्ण वर्गाला घेऊन काम करतात. त्यांचं असं नसतं की मला, कारण की आता जरी मला मी म्हणतोय 2 करोड मला फंडिंग भेटली, ती मला माझ्या पर्सनल अकाउंटला नाही भेटली. मला माझ्या बिझनेसला भेटली ते आणि मी त्याच्यातून एक पर्टिक्युलर सॅलरी घेणार आहे. बरोबर. म्हणजे मी पण काम करतोय. बरोबर. फक्त हे की मी एक स्ट्रॅटेजी आणि एक पॉलिसी मेकर आहे की त्यानुसार त्या कंपनीचं सक्सेस डिसाईड होणार आहे की तुम्ही कुठल्या वेळेने नेताय. आणि त्यासाठीच आम्ही जी फंडिंग मागायला इन्व्हेस्टरकडे जातो, कारण की आम्हाला एक रोड मॅप माहीत असतो. पण त्या रोड मॅपमध्ये पोहोचायला आम्हाला लॅक ऑफ फंड असतात. आम्ही बूटस्ट्रॅपवरती किती सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. आणि कठीण, मी खरंच म्हणेन की कठीण असतं बूटस्ट्रॅपवरती. तुम्ही जर मोठ्या स्केलचा विचार करताय तर तुम्हाला फंडिंग लागते. सगळ्या स्टार्टअपला लागत नाही, मी हे पण म्हणल. पण जिथं जिथं त्या स्टेजला तुम्हाला जाणवते की नाही बाबा आता मला फंड कमी पडलं आणि मला डिमांड जास्त आहे आणि माझी ती डिमांड मिस होऊन जाते. ते आता जवळजवळ मला दिवाळीमध्ये म्हणजे मला पण काय रिअलाइज झालं की मला आता फंड पाहिजे नाही. मला लास्ट दिवाळीमध्ये थ्रू आउट इंडियातून डिमांड यायला लागली. आणि आमच्या पेजचं पण तुम्ही बघत असाल की तिथं पण कमेंट्समध्ये भरपूर सिटीमधून आम्हाला बोलतात की तुम्ही आमच्या सिटीमध्ये येऊन लॉन्च करा. तर मला हे लक्षात आलं की आपण जी क्वालिटी वर्क डिलिव्हर करतोय त्यांना, त्या कामाला लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे आणि लोकांना हे पाहिजे. मग ते जर मला मोठ्या स्केलवर डिलिव्हर करायचं तर मला जे मी काही माझ्या बूटस्ट्रॅप फंड आहे त्यातून मी नाही करू शकत. तर त्यासाठी मला रिअलाइज झालं की आपल्याला फंड लागेल. आणि कारण आम्हाला प्रत्येक सिटीमध्ये एक ॲग्रेसिव्ह काय म्हणतात ॲग्रेसिव्ह पायलट प्रोग्राम बोलू शकतो आपण त्याला, तो आम्हाला लॉन्च करायचा आहे. आणि ते आम्ही सगळं इन डिटेल प्लॅनमध्ये आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये सेट केलेलं आहे. आता इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर त्यासाठी मग मला वाटलं की फंड रेज केला पाहिजे. तर मी फर्स्ट राऊंडमध्येच आम्हाला सक्सेसफुल जी आम्हाला इन्व्हेस्टमेंट हवी होती ती आम्हाला मिळाली. अरे वा. तर श्याम भाऊ, आज तुम्ही लय हार्डच्या माध्यमातून लय हार्ड विषय या ठिकाणी बोलले, विविध विषयांना हात घातला आणि तुमच्या माध्यमातून एक मराठी तरुण उद्योजक पुढे जातोय साफसफाईवाला .com ला सोबत घेऊन, हे नाव घेऊन. तर या तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाला आणि याच्या पुढच्या प्रवासाला देखील आमच्या लय हार्ड टीम कडून लय हार्ड शुभेच्छा. आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.